सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या नवरात्रीचा शेवटचा दिवस आलेला आहे, महानवमीचा दिवस. बघा आत्ता कुठं नवरात्र सुरू झाली होती आणि बघता बघता नवरात्रीचा शेवटचा दिवस सुद्धा आलेला आहे. परवा 2 तारखेला दसरा सोन्यासारखा सण आलेला आहे. उद्या महानवमी, देवी आईच्या नवरात्रीची सांगता म्हणजे उद्यापनाचा उद्या दिवस आलेला आहे. बऱ्याच लोकांनी नवरात्रीचे उपवास केलेले आहे, काहींनी 9 दिवस केले, काहींनी बसता उठता केले. तर उद्या आपल्याला सर्वांनी ज्यांनी नवरात्रीचे 9 दिवस उपवास केलेले आहे त्यांनी काहींनी आजच महाअष्टमीला सोडून घेतलेला असेल, काहींनी नवमीला सोडतात, काही लोक तर दसऱ्याच्या दिवशी देवी आईला घटातून उठवतात आणि दसऱ्याला सुद्धा उपवास सोडतात. प्रत्येकाची परंपरा वेगवेगळी असते. आपल्या घरात जी परंपरा आहे ना तशाच पद्धतीने तुम्हाला उपवास सोडायचा आहे. काही महानवमीला सोडतात, काही महाअष्टमीला, कोणी दसऱ्याला सोडतं. बसता उठता उपवास करत असतील तर मग पहिल्या दिवशी आपण उपवास करतो, दुसऱ्या दिवशी सोडतो, नवमीला करतो आणि मग दसऱ्याला देवी आईला घटातून उठवून मग आपण उपवास सोडत असतो. प्रत्येकाची परंपरा वेगवेगळी आहे. तर उद्या महानवमीचा दिवस, घट हलवण्याच्या आधी देवी आईच्या सेवेत एक गोष्ट जरूर करायची आहे. आपण सर्वांनी देवी आईची 9 दिवस अगदी खूप सुंदर उपासना केलेली आहे, सेवा केलेली आहे आणि देवी आई आपल्याला फळ तर देतच असेल. काही संकेत तुम्हाला मिळालेच असतील. तर काही महिलांची सेवा राहून गेलेली असेल तर महिलांनो अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही. उद्या नवमीचा दिवस आहे, खूप छान दिवस आहे. तुमच्याकडून देवी आईची ओटी भरणं राहून गेलेलं असेल, उद्या दिवसभरात अगदी रात्रीच्या 9-10 वाजेपर्यंत भरली ना चालेल, पण उद्या देवी आईची ओटी भरून टाका. कन्यापूजन राहून गेलेलं असेल, जवळपासच्या कन्या असतील, कन्यांना तुम्ही काही गोडधोड खायला दिलं प्रसाद स्वरूप, त्यांची पूजा करा, त्यांचे पाय धुवा, त्यांना काहीतरी फळ द्या हातात, त्यांना काहीतरी छानशी भेटवस्तू द्या. साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला 1 कन्या मिळो किंवा 9 कन्या, जेवढ्या कन्या मिळतील ना 10 वर्षाखालील, त्यांचं उद्या पूजन करून टाका. संपूर्ण नवरात्रीचं फळ तुम्हाला मिळणार आहे. अष्टमीला तुमच्याकडून घरात होम करणं राहून गेलेलं असेल महिलांनो, तुम्ही नेहमी करतात आणि आज राहून गेलेला असेल तर उद्या नवमीला सुद्धा तुम्ही होम केला. अगदी छोट्याशा मातीच्या पंतीत वगैरे छोटीशी अशी मोठी वाटी घेतली, मातीची पंती घेतली, त्यात जरी होम केला ना, होमाची सामग्री घेऊन या. तूप, गाईचं तूप आणि कापूर जाळून शेणी वगैरे छोटासा होम करा. अगदी सुंदर सेवा आहे. जी काही घरात नकारात्मकता असेल नष्ट होईल आणि देवी आईची अखंड कृपा होईल. 99 मंत्राचा जप करा किंवा तुमच्या कुलदेवी आईचा मंत्र जप करा. ओम कुलदेवताय नमः, ओम कुलदेवताय नमः, नाहीतर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे 99 मंत्राचा जप करा. आणि तुम्ही पती पत्नी मिळून किंवा तुम्ही एकट्या महिलांनी, दादा बाहेर गेलेले असतील कामानिमित्त वगैरे, महिलांनी जरी छोटासा होम देवी आईच्या घटासमोर किंवा तुम्ही घट नसे बसवलेले, तुम्ही फक्त फोटो वगैरे आहे त्याची पूजा करत आहात, अखंड दिवा लावलेला असेल, तिथं सुद्धा तुम्ही छोटासा होम करू शकता. लहान लेकरं असेल सांभाळून करा, छोटासा होम करू शकता. अगदी 2 मिनटं जरी केलं ना, जास्त नाही करता येत. घरं लहान असतात, सिलेंडर वगैरे असतात, दिवे वगैरे असतात, लहान लेकरं, काही होईल भीती वाटते आपल्याला. अगदी लहानसा होम करायचा आहे. खूप छान सेवा आहे. देवी आईला पानाचा विडा तुम्ही अर्पण केलेला नसेल तर उद्या महानवमी, घट हलवण्याच्या आधी या गोष्टी आवर्जून करा. संपूर्ण नवरात्रीचं आपल्याला फळ मिळणार आहे. उद्या एखादा गोड पानाचा विडा तयार करा किंवा बाहेरून विकत आणा. देवी आईच्या चरणी नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतर तो नैवेद्य दाखवलेला विडा तुम्ही पती पत्नीने मिळून खायचा आहे. इतरांना वाटत बसू नका. देवी आईचा आशीर्वाद आहे तो. पानाचा विडा जरूर अर्पण करा. तुमची लवंगांची सेवा राहून गेलेली असेल महिलांनो तर देवी आईला उद्या 21 किंवा 11 लवंग अर्पण करायचे आहे. 11 लवंग किंवा 21 लवंग अशाच अर्पण करू नका. देवी आईसमोर एखादा छोटासा लाल कपडा ठेवायचा आहे आणि लाल कपड्यावर तुम्हाला 1 लवंग हातात घ्यायची, महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोलायचा आहे. ती लवंग देवी आईच्या चरणी ठेवायचं. असं करत करत तुम्हाला 11 वेळा, 11 लवंग घेतल्या असेल तर 11 वेळा
महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोलत बोलत देवी आई समोर लवंग ठेवा. 21 घेतले असतील तर 21 वेळा बोला. तुमच्यावर आहे तुम्हाला किती वेळा महालक्ष्मी अष्टकाची सेवा करायची आहे. खूप सुंदर सेवा आहे. फळ 1000 पटीने देऊन जाईल तुम्हाला. उद्या महानवमीला घट हलवण्याच्या आधी ही सेवा जरूर करा. नंतर त्या दुसऱ्या दिवशी रात्रभर त्या लवंगा देवी आईजवळ पोटली बांधून घ्या ती आणि देवी आई जवळच ठेवायचं आहे. त्यावर एखादं रुपयाचं नाणं ठेवता आलं तर नक्की ठेवा. ती पोटली बांधून घ्या, देवी आईच्या चरणीस ठेवा. दुसऱ्या दिवशी दसऱ्याला जेव्हा आपण सर्व देवी देवतांना अभिषेक घालू, पोटली काढून घ्या आणि दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर 1 रुपयाचं नाणं आणि 11 किंवा 21 लवंगांची पोटली तुमच्या दुकानाचा गल्ला असेल किंवा तुमच्या घरात जिथं पैसे ठेवतात तिथं सुद्धा ठेवू शकतात. अखंड लक्ष्मी नांदेल. कशाला कधी कमी पडणार नाही. सुंदर सेवा आहे. महिलांनो नक्की करा. तुमच्याकडून सवाष्ण पूजन राहून गेलेलं असेल, महिलांची ओटी भरायची असेल, उद्यासुद्धा दिवसभरात संध्याकाळी सुद्धा सेवा करू शकता. 1 महिला मिळू दे तुम्हाला, 2, 5, 9 जेवढ्या महिला पूजायच्या असतील, कन्यापूजन करायचं असेल, उद्याचा दिवससुद्धा खूप छान आहे. उद्यासुद्धा या सगळ्या सेवा जेवढ्या नवरात्रीत तुमच्याकडून राहून गेलेल्या आहे ना, पंचमीच्या सेवा राहिलेल्या असेल, अष्टमीच्या सेवा राहिलेल्या असतील, सर्व सेवा उद्या तुम्ही करू शकता. उद्या सर्वात प्रभावी सेवा कुंकुमार्चनची सेवा नक्की करा. महिलांनो, अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल, अन्नपूर्णा मातेला सुद्धा तुमच्याकडं सप्तधान्य असेल, देवी आईला कुंकुमार्चन आपण जसं करतो तसं धान्य मार्चन, अन्नपूर्णा देवीला धान्य मार्चन करा. आणि देवी आईचा टाक असेल, फोटो असेल, देवी आईची मूर्ती असेल, माता लक्ष्मीची श्रीयंत्र असेल किंवा एखादी सुपारी मांडून जरी तुम्ही 11 वेळा करा, 21 वेळा किंवा 108 वेळा 1 माळ जपली तुम्ही, देवी आईचा मंत्र आणि कुंकुमार्चनची सेवा केली ना, देवी आईच्या चरणांपासून डोक्यापर्यंत कुंकुमार्चन करायचं आहे. तशाच पद्धतीने अन्नपूर्णा देवीला सप्तधान्य तुम्हाला डोक्यापासून पायापर्यंत अशा पद्धतीने मार्चन करायचं आहे धान्याचं. आता सप्तधान्य नसेल, साधे अख्खे तांदूळ घेतले अक्षता, त्या अक्षतांनी देवी आईला तुम्हाला मार्चन करायचं आहे. नंतर त्या तांदळाची दुसऱ्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी तुम्ही खीर करू शकता आणि देवांना नैवेद्य दाखवू शकता. तुमच्या घरात धनधान्याला कशालाच कधी कमी पडणार नाही. नाहीतर ते तांदूळ तुम्ही डब्यात टाकून दिले, आपला साठवणुकीचा डबा असतो त्यात जरी टाकले तरीही चालेल. खूप सुंदर सेवा आहे. कुंकुमार्चनची सेवा आईला जरूर द्यायची आहे. उद्या देवी आईला तुम्हाला बेलाच्या पानांची माळ जर अर्पण करता आली, महिलांनो 5 बेलाची पानं घेऊन या आणि तुम्ही दोरा, सुई वगैरे वापरू नका, दोऱ्याने छान गाठ मारायची आहे बेलाच्या पानाच्या दांडीला. अशी 5 बेलांच्या पानांची माळ देवी आईच्या घटावर जरूर अर्पण करा. माता गौरीच म्हणजेच आपली देवी आहे कुलदेवी, तिला घटावर जरूर बेलाच्या पानांची माळ अर्पण करा आणि मग आपल्याला घट हलवायचे आहे. खूप सुंदर सेवा आहे. बेलाच्या पानांची माळ घट हलवण्याच्या आधी देवी आईच्या घटावर जरूर अर्पण करा. अष्टमीला देवी आई समोर नारळ फोडणं राहून गेलेलं असेल तुम्हाला, तर नारळसुद्धा उद्या तुम्ही दादांकडून घरातल्या घरात देवी आईसमोर 1 नारळसुद्धा फोडून घेऊ शकता. नंतर त्याचा प्रसाद तुम्ही घरातल्या घरात खा किंवा इतरांना वाटला काही हरकत नाही. कुणी घेत नसेल, आपल्या घरात काहीतरी गोड केलं त्या प्रसादाचं तरीही चालेल. खोबऱ्याची बर्फी वगैरे करून खा किंवा मुलांमध्ये प्रसाद वाटा. पण उद्या 1 नारळ देवी आईसमोर घट हलवण्याच्या आधी 1 नारळ जरूर आपल्याला फोडायचा आहे. नारळ फोडण्याआधी महिलांनो, दादांनो, नारळ हातात घ्यायचा आहे. नवरात्रीविषयी तुम्हाला ज्या इच्छा आहे देवी आईच्या चरणी बोलायच्या आहे. चूकभूल झाली असेल आई माफी कर, आमच्या सर्व इच्छा पूर्ण कर. तुझं वर्षभर आमच्या कुटुंबावर कायम लेकरा बाळांवर कृपा छत्र माया राहू दे. तुझा आशीर्वाद अखंड राहू दे. आमची नवरात्रीची सेवा कबूल करून घे. गोड आम्हाला फळ दे. आमच्या सर्व इच्छा आकांक्षा जिज्ञासा पूर्ण कर. लेकरा बाळांची रात्रंदिवस तुझ्या आशीर्वादाने भरभरून
प्रगती होऊ दे, अशी तुमची जी इच्छा असेल, मी उदाहरण सांगितलं फक्त, तुम्हाला जी इच्छा असेल, तुमच्या ज्या अडीअडचणी असतील, नारळ हातात घेऊन घ्या, बोलून घ्या, देवी आई समोर फोडा. बघा, तुमचं संपूर्ण नवरात्रीचं तुम्हाला फळ मिळणार आहे. अशा पद्धतीने उद्या नारळ जरूर अर्पण करायचं आहे, फोडायचं आहे. फोडणं म्हणजेच वाढवणं. देवी आई समोर असा नारळ फोडा, वाढवा आणि मग आपल्याला घट हलवायचे आहे. उद्या नवमीला तुम्ही घट हलवू शकतात. तुमच्याकडं जशी पद्धत आहे, मी तुम्हाला सांगितलंच. कुणी अष्टमीला घट हलवतात, कुणी नवमीला, कुणी दसऱ्यालाच हात लावतात घटाला. तुमच्याकडं जशी पद्धत आहे ना, पण खरं आपण नवरात्रीचं व्रत करत असतो म्हणून 1 तारखेला 1 ऑक्टोंबरला महानवमीलाच आपल्याला घट हलवायचे आहे. नवरात्रीचं पारणं फेडायचं आहे, म्हणजे नवरात्रीचे उपवास केलेले आहे. उद्याच तुम्हाला सोडायचे आहे. देवी आईला गोडाचाच नैवेद्य दाखवायचा आहे आणि गोडाचा नैवेद्य खाऊनच आपल्याला, तुम्ही बसता उठता उपवास करा किंवा नवरात्रीचे 9 दिवस उपवास करा. देवी आईचे उपवास सोडताना पहिल्यांदा गोडाचा घास घ्या आणि मग तुम्हाला वरण भात भाजी पोळी काय तुम्ही अन्न शिजवलेलं असेल देवी आईला नैवेद्य दाखवून मग आपण जेवायचं आहे. उद्या एखादी गाय मिळाली तर नवरात्रीचं पारणं फेडत आहोत, गाईला नैवेद्य जरूर द्या. आधी दिला असेल तुम्ही एखाद्या माळेला वगैरे तर चांगलंच आहे, पण राहून गेलेलं असेल, गाय मिळाली तर 9 कन्या पूजनाचं तुम्हाला फळ मिळणार आहे. आता कन्या पूजन झालेलं असो किंवा नसो, एखादी गाय मिळाली तुम्हाला तर घट हलवण्याच्या आधी आपण गाईला नैवेद्य जरूर द्या. साधी चपाती द्या, तूप गूळ लावून पुरणाची पोळी केली असेल अतिशय उत्तम, नाही तर चना डाळ आणि गूळ जरी गाईला खाऊ घातलं तरीही चालेल. 9 कन्या पूजन केल्याचं तुम्हाला फळ मिळणार आहे. 9 सवाष्ण जेवू घालण्याचं तुम्हाला पुण्य फळ मिळणार आहे. असा हा सुंदर उपाय आहे, सेवा आहे गोमातेची, नक्की करा. उद्या घट हलवण्याच्या आधी देवी आईला आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. घट हलवायच्या आधी घटामध्ये 2 चमचे गाईचं दूध अर्पण करायचं आहे. तुम्हाला काय बोलायचं देवी आईला, प्रार्थना करायची. सहकुटुंब सहपरिवार मिळून घ्या, एकत्र बसा आणि मग घट हलवायचा आहे. किमान पती पत्नीने तरी ही सेवा आपण पूर्ण करणार आहोत. नवरात्रीचा घट आपण हलवणार आहोत. दोघांनी एकत्र मिळून घट हलवायचा आहे, एकट्यांनीच हलवू नका. आता काही कामानिमित्त बाहेर गेलेले आहे दादा वगैरे तर मग ठीक आहे, मग महिलांनी सेवा केली चालेल. पण जर घरात आहेत दादा आणि तुम्ही एकत्र मिळून घट हलवायचे आहे, दोघांनी मिळून उत्तर दिशेकडं आधी 2 चमचे गाईचं दूध घटात अर्पण करा आणि उत्तर दिशेकडं तुमची इच्छा बोलून घट हलवायचा आहे. प्रथम उत्तर दिशेलाच घट हलवायचा आहे, मग तुम्ही नंतर हलवू शकता तुमच्या पद्धतीने, पण प्रथम दिशा बघून घ्या. आपण नवरात्रीची सेवा करत आहोत, आपण छान अशा गोष्टी बघून वगैरेच करायच्या आहे. महिलांनो, छोट्या मोठ्या चुका होऊन जातात, मग घरात काही म्हणजे वाईट गोष्टी घडल्या की मग आपण म्हणतो आपण एवढं सेवा केली मग फळ का मिळत नाही. तर या गोष्टी नवरात्रीच्या देवी आईच्या गोष्टी नक्कीच करा अशा. तर आपण घट हलवतो तेव्हा 2 चमचे दूध घटाला अर्पण करा आणि उत्तर दिशेकडं प्रथम घट हलवायचा आहे. तुमची इच्छा बोलून घ्या, दोघांनी मिळून घट हलवा. देवी आईची इतकी कृपा होईल की लेकरा बाळांची रात्रंदिवस प्रगती सुरू होईल, उत्तरोत्तर प्रगती होईल, तुमच्या कुटुंबाची भरभराट होईल. असा हा घट हलवण्याचा विधी आहे. नीट करा महिलांनो, आपण एवढं छान केलेलं आहे, मग सगळ्या काही गोष्टी छानच व्हायला हव्या पुढं. पण उद्या नवरात्रीचा अखंड दिवा लावला असेल तुम्ही, तो सुद्धा हलवू शकतात. तुम्ही हळदी कुंकू वाहून घ्या दिव्याला आणि मग दिवासुद्धा तुम्ही हलवून घेतला, पण जोपर्यंत दिव्यात तेल आहे, जोपर्यंत दिवा शांत होत नाही तिथून उचलू नका. जरी आपण घट विसर्जन केले आणि दिव्यात तेल आहे ना, जोपर्यंत दिवा स्वतःहून शांत होत नाही तोपर्यंत दिव्याला हात लावू नका, हलवून घ्या तुम्ही, म्हणजे आपलं नवरात्रीचं व्रत पूर्ण होतं. आपण दिवा हलवायचा आहे पण तिथंच ठेवा, जोपर्यंत शांत होत नाही तोवर तो दिवा तिथंच ठेवा. नंतर दिवा स्वतःहून शांत झाल्यानंतर त्या दिव्यातलं तेल तुम्ही इतर दिव्यांना वापरू शकता आणि दिव्याची वात आहे ती कुठंच फेकून देऊ नका, निर्माल्यात टाकायची आहे, वाहत्या पाण्यात टाका. आता वाहत्या पाण्यात काही ठिकाणी निर्माल्य टाकू देत नाही, प्रदूषण होतं. मग अशा वेळी काय करायचं, एखादं झाड असेल तुमच्या अंगणात वगैरे तर त्या झाडाच्या थोडीशी माती उकरून घ्या, त्यात जरी ती वाट टाकून दिली, वरून थोडी माती टाकून
टाकून दिली, आपोआप विसर्जन होऊन जाईल. निसर्गामध्ये आपल्या वातीचं, अखंड वातीचं विसर्जन होऊन जाईल. पण कुणाच्या पायाशी येईल? आपण अखंड दिवा देवी आईसाठी लावलेला आहे. त्या दिव्याची वात आपल्याला नीट विल्हेवाट लावायची आहे, म्हणजे नीट विसर्जित करायची आहे. तुम्ही पाण्यात विसर्जित करू शकता किंवा एखाद्या झाडाच्या कोपऱ्याला थोडीशी माती उकरून घ्या आणि तिथं जरी विसर्जित केली ना, संपूर्ण नवरात्रीचं गोड फळ आपल्याला मिळत असतं. तुम्ही नवरात्री तुमच्या कुलदेवीला जाऊन देवी आईची ओटी भरलेली असेल किंवा नसेल, आता ज्यांना जवळ आहे नवरात्रीचं मूळ स्थान त्यांनी जाऊन ओटी भरली असेल. ज्यांनी नाही भरली ना, त्यांनी महिलांनो, दादांनो काय करायचं आहे, उद्या घट हलवण्याच्या आधी देवी आईच्या ओटीचे 101 रुपये काढा किंवा 501 काढा. तुम्हाला जेवढे काढायचे ना देवी आईच्या ओटीचे, आठवणीने देवी आईच्या घटाजवळ देवी आईला बोलून घ्या, मी तुझ्या ओटीचे पैसे काढून ठेवत आहे. आठवणीने मला माझ्या सहकुटुंब सहपरिवाराला लवकरात लवकर तुझ्या दर्शनाला बोलव